समजले असेल. राष्ट्रमाता राजमाता सर्व विश्वाचे राजे छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांनी पुढे करतो. आपल्या सर्वांचे आदरस्थान राजी पुरुष, युगपुरुष यांनी आपल्याला आता लेखणी आपल्यामध्ये एक परिवर्तन घडवलं. वाचल तर वाचल असा मंत्र दिला. असे सर्वांचे प्रेरणास्थान पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, श्रीमती रेखाताई खेडेकर आमदार साहेब, त्याचप्रमाणे आपले या कार्यक्रमात चाललेले आपले राष्ट्रीय अध्यक्ष रामाजी पवार, मधुबाजी मेघे, चंद्रशेखर चित्रे साहेब, नवाजी गाडगे, राजेंद्र तनपुरे साहेब, मनोज आकरे, समाजवादी महासचिव सौरभजी खेडेकर, अभिनंदन पवार, मनोज गायकवाड, संजय वाघ साहेब, रिझर्व्ह ब्रिगेडचे अध्यक्ष श्रीमती बोके, आंतरराष्ट्रीय रिझर्व्ह ब्रिगेडचे अध्यक्ष देशमुख, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व समाज बांधव, आज सृष्टीवर मराठा सेवा संघातर्फे मागच्या 33 वर्षांपासून आपण जवळचा महोत्सव साजरा करत आहोत. त्या प्रसंगी आपण आज भोसले सारखेने आलेला आहे. हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सेवासृष्टीवर परिषदेच्या नात्याने आपले सर्वांचे स्वागत करतो. कोणत्याही मराठ्यांच्या आणि सर्व भोजनांचे प्रेरणास्थान असलेल्या या जलसृष्टीवर हा 428वा जन्मोत्सव साजरा होत आहे. आणि या सर्व कार्यक्रमासाठी 10 राज्यातून आपले मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे सर्व राज्यातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून आलेले सर्व अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचं मी पुढे एकदा स्वागत करतो. नुकताच 4 जानेवारीला खेडेकर साहेबांचा वाढदिवस झाला. त्याला आम्हाला येता आलं. मागच्या वर्षी आपण खूप चांगला पुण्यात साजरा केला होता. त्यांना दीर्घायुष्य लागो आणि मागच्या वर्षी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या 100वा साजरी करायची आपल्या सर्वांना निश्चितपणे एक खात्री आहे की आपण नक्की साजरा करू. आणि 100 वर्ष झाल्यानंतर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठापणे जलसृष्टीवर एक भव्य इमारती साकारल्या असतील, त्या पुढे पण त्यांचा जन्मोत्सव साजरा करूया शुभेच्छा देतो. आपण मराठा सेवा संघाचं जे काम चालू आहे, हे काम 1990 पासून चालू आहे. सेवा संघाने काय केलं हे सर्वांना सांगण्यापेक्षा आम्ही काळाचे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे. त्यामुळे मुलाखत दिली होती किरण सोनवणे मॅक्स महाराष्ट्रला, मराठा सेवा संघाची स्थापना का केली आणि मराठा सेवा संघ 36 वर्षापासून काय करतोय याचं सर्वांनी छोटंसं पुस्तक आहे, त्याचा एक अभ्यास करावा. सेवा संघाने काय केलं असं तर गंगाधरच्या सर्व लोकांनी सांगितलं की समाजामध्ये परिवर्तन घडवायचं काम आणि सर्व समाजाला जोडायचं काम कोणी केलं तर सेवा संघाने केलेलं आहे. मराठा सेवा संघाची स्थापना होता खूप छोट्या सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन सरकारी अधिकारी होणारा अन्याय दूर करण्यासाठी झाली. पण त्यानंतर आपण 33 कक्षाच्या माध्यमातून आणि इतक्या समाजामधल्या घटणाऱ्या अनिष्ट चाली, रूढी सगळ्या गोष्टी मोडून करण्यासाठी सेवा धर्माची स्थापना केली. एखाद्या खेडेकर संस्थापक अध्यक्ष सुधारणाच्या त्या माध्यमातून लोकांमध्ये अंधश्रद्धा असेल, इतर काही गोष्टी असतील, समाजामध्ये इतर काही गोष्टी असतील, ह्याच्यामध्ये सेवा संघाने इतकं अमूल्य असं काम केलेलं आहे. हे म्हणलं आपला गंगाधर की दंगली कमी होण्याचं सगळं श्रेय असेल हे सेवा संघाचं आहे. सेवा संघाने ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्यामुळे मग आपला समाज जो आहे एकसंघटित झाला. आपण इतक्या विषयामध्ये काम केलेलं आहे. अगदी मराठा आरक्षण असो, मराठा आरक्षणाची भूमिकाची पहिली कोणी मांडली असेल ते मराठा सेवा संघाने मांडलेली. याच्यामध्ये आपण तात्कालीन मुख्यमंत्र्यांवर बैठक घेऊन हा विषय मांडलेला आहे. काळात तो मागे पडला पण आपण परत लावून झाला. आणि सेवा संघाची पहिली मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी म्हणूनच उपाय आरक्षण घ्यावे. आणि भारताच्या घटनेमध्ये 3 आरक्षण आहेत, SC, ST आणि OBC. इतर कुठले आरक्षण नसल्यामुळं आपली ती मागणी आजही कायम आहे. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. मित्रांनो, सांगायला की कुठल्याही समाज गटाला किती आरक्षण दिलं आणि आरक्षण होणारी जी नोकर भरती आहे ती बसणाऱ्या मुलांच्या 3 ते 4% आहे. परवा पुण्यामध्ये MPSCच्या बसणाऱ्या मुलांचं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये लक्षात आलं की 4 लाख मुलं पुण्यामध्ये फक्त MPSC करत आहेत. त्यातली 5 होणारे लोक फक्त 1% राहतील. उरलेल्या 99% मुलांनी काय करायचं ह्याचा जर प्रश्न आपल्याकडे असं पैसवणारा तर त्या घटकासाठी काम करणं आपल्याला आवश्यक आहे. आरक्षण तर पाहिजेच, पण शिकतील मुलं ग्रॅज्युएट त्या होतील, पण त्याच्यानंतर राहिलेल्या घटकासाठी काम करायचं खरं काम जे आहे ते सेवा संघाकडे राहतं. सेवा संघात त्यासाठी जसं संजय वाळ म्हणले एक उद्योजक कक्ष आहे. त्या उद्योजक कक्षातून मुलांनी लहान लहान उद्योग जसं कडोकरांच्या मुलींनी उद्योग सुरू केला, असे उद्योग सुरू करून त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणं. म्हणजे जसं साहेबांचं मंत्र आहे, गुड पॉलिश तेल नॉलेज, पडेल ते व्यवसाय करणं आणि त्यातून पहिला आर्थिक सक्षम होणं. आर्थिक सक्षमता झाल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. त्या दृष्टीने काम करणं आपल्याला आवश्यक आहे. दुसरा विषय की मराठा विधानसभेचा पहिला पुस्तक आहे आपला या सगळ्या राज्यकर्त्या सगळ्या गोष्टीमुळं इतर जातीमध्ये आणि मराठामध्ये जे काही तेढ निर्माण व्हायला लागलेले आहे, हा घटक तो घटक OBC, SC, ST जे काही असेल या गोष्टीमध्ये
ह्याच्यामध्ये सर्व समाजाला जोडायचं काम आपल्याला शासनाने करावं लागणार आहे. त्यामध्ये पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्याला जर इथे राहायचं असेल तर आपल्या बरोबरचा समाज जर एकत्र असेल, आनंदी असेल, चांगल्या दिलं राहत असेल तर आपण सुखी राहणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिलं काम समाजाकडे सगळ्यांमध्ये नाते घ्यावं लागणार आहे. आपण सर्व जिल्ह्यामध्ये बैठक घेऊयात आणि सर्व इतर समाजाचे काही लीडर असतील, काही काम करणारे असतील, सर्व लोक असतील, या सर्वांना एकत्र बसून आपल्याला त्यामध्ये जनजागृती करावं लागणार आहे. नाहीतर हे तोडापुऱ्याचं काही गोष्टी आहेत ते आपल्याला मानवणार नाही आहे. खेड्यामध्ये आज खूप वाईट अवस्था आहे. कोण जर गेला तर एकमेकाचा दुकानात जात नाही किंवा नाही, ही भिंत आपल्याला तोडणं आवश्यक आहे. नाहीतर ह्याचा तोडाने फोडाची पूर्वी इंग्रजी नीती होती त्या नीतीच्या मधून बाहेर यावं लागणार आहे. तसं कडोगरच्या मुलींनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. विदर्भ मराठा पाहिजे तर शेतकरी आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आत्महत्येचं कारण जर शोधलं तर शेतकरी मराठा आरक्षणाची मागणी सुद्धा कुठं असेल तर शेतकरी कुटुंबातली शेती पिकत नसल्यामुळे आलेले आहे. तर शेती कशी पिकेल, शेतीतला माल कसा विकला जाईल, शेतीतल्या मालातून जर लोकांना रोजगार मिळाला तर निश्चितपणे लोकांमध्ये काही गोष्टींमध्ये बदल होतील. त्या दृष्टीने आपण काम करावं लागणार आहे. आपल्याला सर्वांच्या विचारित ऐकायचे. त्यामुळे आपल्याला खेडी कसं असताना खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी म्हणणं अपेक्षित नाही आहे. पण एक आपल्या जलसृष्टीवर काही काम चाललं आहे. मीडियाचे गोष्टी अध्यक्ष आहेत. आम्ही मागच्या वर्षी थोडासा यावर्षी एक प्रयोग केला की मध्ये त्यावर्षी मेकेदारांना सांगितलं होतं पण या वर्षी पण आपण हँगर लावूया. आपल्या पैशाची कमतरता नाही आहे आणि समाजाने आता कोल्हे साहेब आहेत किंवा इतर सगळे लोक आहेत त्यांना निश्चितपणे माहिती आहे की आपल्याला कुठल्याही कार्यक्रमात पैसा कमी पडत नाही किंवा पुढच्या वर्षी आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगला मंडप टाकून आणि साहेबांच्या इच्छेनुसार जर मागचा शिल्लक वापर झाला तसा मंडप टाकून ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आपण निश्चितपणे घेऊयात आणि कुणाला उन्हात बसण्याची गरज पडणार नाही ही एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला सेवा संघाच्या माध्यमातून आपण जे काही कार्यक्रम पुढचं घ्यायचे जयप्रकाश अधिवेशन आपल्याला मुंबईला घ्यायचं आहे. आता उद्योग पक्षाने आपल्याला सांगितलं की त्याचं पुण्यात अधिवेशन आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेणं, कॅडेट कॅम्प घेणं या माध्यमातून काम करूया. सर्व पदाधिकारी सांगतो की आपण एकमेकांमध्ये जर एक समन्वय ठेवला आणि एकत्रितपणे काम केलं तर किती मोठं काम होऊ शकतं हे आपण या कार्यक्रमात पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संघटना कशी वाढेल आणि संघटनेमध्ये पुढे कशी वाटचाल करायची ह्या दुसऱ्या प्रयत्न करायचा. खेडकर साहेबांच्या मनातले स्वप्न जर असतील त्यांच्या असणारे सगळे स्वप्न पूर्ण गाडी आपण समजून वाट पाहत आहात तो क्षण लागलीच इथे त्यांचं भाषण आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार.